1983मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटमधला वर्ल्ड कप जिंकला आणि ही बातमी ब्रेक झाली होती रेडिओवर. त्यावेळेस रेडिओशिवाय दुसरं काही माध्यम नव्हतं. वर्तमानपत्र आणि न्यूजपेपर होते म्हणा, परंतु रेडिओशिवाय दुसरं काही बातम्या ऐकण्यासाठी माध्यम नव्हते. जसं आज सोशल मीडिया आहे, टी व्ही आहे, असं त्यावेळेस रेडिओ होता. तर ती बातमी झाली होती रेडिओवर ब्रेक. भारतीय खेळ जगतामध्ये तो एक फार मोठा इव्हेंट ठरला. त्याच्यानंतर पी.टी. उषाने मोठी कामगिरी केली होती ऑलिम्पिकमध्ये. त्याच्या आधी ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये मैदान गाजवलं होतं. आणि नंतर पानसिंग तोमर हे भारतीय लष्करामध्ये होते. त्यांनी धावण्याच्या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळामध्ये भाग घेऊन पदके कमावली होती आणि भारताचं नाव जगात मोठं केलं होतं. परंतु नंतर अशा काही घटना घडल्या. पानसिंग तोमर यांचा त्यांच्या नातेवाईकाबरोबर जमिनीचा वाद झाला आणि त्यांनी भारतीय लष्कर सोडून चंबळमध्ये आधार घेतला आणि बागी झाले.